रेसिपी जुनीच आहे, पण मी नवीन पद्धतीने बनवलेली आहे. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर शेअर करा, कमेंट करा, माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. बटाटे आणले, छोटे छोटे घेतले, मध्यम आकाराचे. त्याची साल काढून घेते. साल काढून झाल्यावरती एक कांदा आणि खोबरं मसाला वाटून घेतलेला आहे, कच्चंच आहे. मंगल मसाले आहे, मिक्स आहे, मीठ आहे आणि हळद आहे. तर बटाटे आहे ना कापून घेतलेले, वांग्यासारखे 4 याच्यामध्ये भागामध्ये कापून घेतले. त्याच्यामध्ये मीठ भरलं. तर आपण बटाट्याचीच भाजी वेगळ्या पद्धतीने करणार आहोत. तर बटाटा भरलेला भरलेलं बटाटा करी असं बनवणार आहे. तर माझं बऱ्याच दिवसाचं डोक्यामध्ये होतं करायचं म्हणून. मंगल मसाले वापरलेले आहेत. तर चांगला मसाला आहे, मी तोच वापरते. आमच्या गावाकडचा मसाला येतो, गावाकडं बनवतात ते, त्यांच्याकडून मी विकत घेतलेला 2 किलो. तर अजून मागवणार आहे. मला आवडला, चांगला मसाला आहे. तर बाकीच्या मसाल्यांची गरज नाही लागत. त्याच्यात कांदा लसूण नाही आहे. फोडणी दिली, मसाला टाकला, मंगल मसाले टाकले, त्याच्यामध्ये बटाटे टाकले. कच्चेच बटाटे सोलून ते कापून त्याच्यामध्ये मीठ भरून नंतर मसाला भरून ते परतवण्यात टाकलेले आहे. तर त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी टाकून शिजवून घेणार आहोत. तर कोणताही मसाला न टाकता फक्त मंगल मसाले आपण टाकलेले आहे. तर मी फोन नंबर देईल कमेंटमध्ये. एक कांदा आणि नारळ होतं माझ्याकडं ओलं, तर ते मी नारळ आणि कांदा वाटलेला आहे, तो मसाला आहे. पूर्ण मसाल्यामध्येच टाकलं आहे मी, म्हणजे मसाल्यातच उकडू दिलं. अगोदर बटाटे उकडून नंतर मग असं नाही केलं. मसाल्यामध्येच पूर्ण उकडलेली भाजी आहे, म्हणजे शिजलेली. अशा प्रकारे बटाट्याची भाजी तयार झालेली आहे. अंडा करी बनवतो ना, तर त्या टाईपचं हे बटाटा करी बनवलेली आहे. इकडं गवारीच्या शेंगा बनवलेल्या आहे, भात बनवला आहे, कढईमध्येच भात बनवला आहे, थोडासाच असतो म्हणून. अशा प्रकारे माझी रेसिपी बनवून झालेली आहे, बटाटा करी किंवा मग भरलेले बटाटे. भात, कोशिंबीर, चपाती, गवारीच्या शेंगा आणि बटाट्याची भाजी, भरलेले बटाटे. तर रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू.